रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून क्रांती सूर्य बौद्ध विहार महिला मंडळ सहर्ष आणि सविनय सादर करीत आहेत एक लघुनाटिका भीमराव आंबेडकर. जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जवळ जवळ खतवून जागे, HK Style, HK Style. माझ्या भीमाचा दरार आहे, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बापाचा दरार आहे, माझ्या भीमाचा दरार आहे. काय बाबा यांचे सण, निव्वळ दंगा मस्ती आणि कर्ण कर्कश आवाज. हो ना, देवाला मानायचं नाही आणि कोणालाही देव म्हणून रॅली काढायची. आमच्या घरचे तर मानतच नाही यांना. यांच्या घरचं पाणी सुद्धा प्यायची इच्छा होत नाही. अगं, म्हणूनच आम्ही घर विकत आहोत. आमच्या एरियामध्ये निव्वळ हेच लोक राहतात. त्यांची भाषा धड नाही, राहणीमान धड नाही. काय संस्कार लागेल आपल्या मुलावर? हो ना, तेच तर. काय केलं काय या भीमरावनं? त्याला एवढा देवाचा दर्जा देऊन दिला. आपले देव नको असतात त्यांना, मग त्यांचे देव का मानायचे?
काय हो, ओळखलं का मला? अहो मी भीमराव रामजी आंबेडकर. काय हो, काय करून ठेवले की आज हे लोक तुम्हाला इतके बोलतात, इतक्या खालच्या दर्जाचे समजतात? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही माझी शिकवण आणि यासाठी मी केलेली मेहनत मला वाया जाताना दिसत आहे. आपण एका छोट्याशा वस्तीमध्ये एक नाही होऊ शकत, तर काय राष्ट्र एकतेचे स्वप्न पाहता तुम्ही? आणि मी तरी का राष्ट्र एकतेसाठी संघर्ष केला? आणि तुम्ही हा समाज असा, तो समाज असा हे बोलण्यापेक्षा एकमेकांच्या समाजाचा आदर करा. अहो जातीभेद नष्ट करण्यासाठीच लिहिलंय मी संविधान. मी कोण्या एका समाजासाठी नाही लढलो, सगळ्यांना समानतेचा हक्क मिळावा म्हणून लढलो. मनाने मोठे व्हा, मोठा संघर्ष करा, अन्यायाविरुद्ध लढा. पण तुम्ही तर एकमेकांच्या जातीविरुद्ध लढत आहात. आणि तुम्ही हे लोक काय बोललेत माहिती आहे? ऐका. काय बाबा यांचे सण, निव्वळ दंगा मस्ती आणि कर्ण कर्कश आवाज. हो ना, देवाला मानायचं नाही आणि कोणालाही देव म्हणून रॅली काढायची. आमच्या घरचे तर मानतच नाही यांना. यांच्या घरचं पाणी सुद्धा प्यायची इच्छा होत नाही. अगं म्हणूनच आम्ही घर विकत आहोत. आमच्या एरियामध्ये निव्वळ हेच लोक राहतात. त्यांची भाषा धड नाही, राहणीमान धड नाही. काय संस्कार लागेल आपल्या मुलावर? हो ना, तेच तर. काय केलं काय या भीमरावनं? त्याला एवढा देवाचा दर्जा देऊन दिला. आपले देव नको असतात त्यांना, मग त्यांचे देव का मानायचे? आम्ही रॅला काढून येतो काय आता साहेबाबद्दल बोलणारी ब्राह्मण मोठे, बाकी सारे खोटे. ब्राह्मण मोठे, बाकी सारे खोटे. तुमचा बाप तुमच्या घरी ठेवा. थांबा, इथेच चुकता तुम्ही. माझे अनुयायी असे असतील याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. दुसऱ्याने दगड मारला म्हणून आपण दगडफेक करायची नसते, नाहीतर दंगली घडून येतात. आज भारतातील बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये बौद्ध समाज राहतो आणि हा समाज दारू पितो. शिकून संघटित होणारे आणि संघर्ष करणारे बोटावर मोजण्यासारखे आहेत. तुम्ही शिकणार नाहीत तर लोक बोलतीलच, अन्याय करतीलच. आणि मग अन्याय झाला की फक्त आंदोलन करायचे. त्यापेक्षा माझ्या मार्गावर चला. 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. शिका, तेव्हाच तुम्ही लोकांच्या नजरेत पुढारी व्हाल. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिणार तो गुरगुरणारच. आणि जातीपातीचं राजकारण बंद करा. ज्या दिवशी तुझ्या आणि माझ्या रक्ताचा रंग वेगळा राहील तेव्हाच मी जातीपातीला मानील, हा संकल्प करा. जय भीम. काय ग मुलींनो, इतकं सगळं ऐकून सुद्धा तुम्ही जय भीम नाही बोलल्या? अगं मुलींनो, लई केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी. तुम्ही शिकल्या सवरल्या वाटता. तुम्हाला माहिती आहे मुलींना शिक्षणाचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी. अगं इतकंच नाही तर मतदानाचा अधिकार, घटस्फोट घेण्याचा अधिकार, मुलं दत्तक घेण्याचा, स्वतःच्या मताने लग्न करण्याचा आणि वडिलांच्या संपत्तीत हक्क मागण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी स्त्रियांना दिला ग. 8 तासाच्या वर कोणत्याही प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एम्प्लॉई काम करणार नाही. त्याचबरोबर स्त्रियांना गर्भावस्थामध्ये आणि मुलं झाल्यावर सुद्धा काही दिवस सुट्टी घेण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानात नमूद केला. अगं मुलींनो,
जर हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी पास करून घेतले नसते तर आज तुम्ही सगळ्या आपल्या नवऱ्याच्या गुलाम असत्या. बापरे आई, आम्हाला तर माहीतच नव्हतं हे सगळं. हो ना, हे सगळं तर आम्हाला आत्ता माहीत होतंय. बरं आई, अजून काय काय केलं ग बाबासाहेबांनी? छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर उभं केलेलं स्वराज्य लेखणीच्या बळावर माझ्या बाबासाहेबांनी टिकवलंय ग. त्याला जपा ग मुलींनो. एक वेळेचं जेवण करून तुमच्यासाठी शिकला माझा भीमराव. चवदार तळ्यातील पाणी ओंजळीने घेऊन आपल्या बांधवांना पाजलं माझ्या साहेबानं. पण आई, बाबासाहेब देवाला मानत नव्हते ना, म्हणूनच आम्हाला त्यांच्या काही गोष्टी पटत नाही. हो आजी, दुसरा कोणता धर्म नव्हता का? ज्या धर्मात देवाला जागा नाही त्या धर्मात गेले ते. अगं पोरींनो, बाबासाहेबांच्या काळात त्यांच्यावर जे अत्याचार झालेत त्यावरून त्यांनी हा निर्णय घेतला की माणसाला जर प्रगती करायची असेल तर देव देव करून चालणार नाही. स्वतः उभं राहून काहीतरी करावं लागेल. माझा बांधवगण, माझा समाज जर 5 तास पूजाच करत राहिला तर तो शिकेल कधी, अभ्यास कधी करेल आणि महान व्यक्ती बनेल कसा? आणि तसंही म्हटलं आहे की भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता भगवान अपने भरोसे बैठा हो. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. तेच बाबासाहेब आयुष्यभर सांगत राहिले ग. आणि तू काय विचारलंस ग मुली की बाबासाहेब बुद्ध धर्मात का गेले? ऐक, कारण बुद्ध धर्मात अहिंसेचा मार्ग अवलंबला जातो. बुद्ध धर्मात तुमचा वेळ फक्त ज्ञान मिळवण्यात जातो. बुद्ध धर्म अंधश्रद्धा जातीपाती मानत नाही. बुद्ध धर्मात पाप पुण्य जन्म मृत्यू स्वर्ग नरक याचा पाठ न शिकवता फक्त जगण्याचा मार्ग सांगितला जातो. बुद्ध स्वतः म्हणतात, मी देव नाही, मी मार्गदाता आहे. बुद्ध धर्माच्या मार्गावर कधीच अपयश येत नाही पुरी. खोटं वाटत असेल तर चालून बघ. पण मला माहिती आहे तुम्ही चालणार नाही. फक्त मला दाखविण्यासाठी हो म्हणाल. अगं तसं नाही आई, आम्ही त्यांना मानत नाही असं नाही. बुद्ध तर विष्णूचा 9वा अवतार आहे ना. अगं आई, का हसतेस? तुला माहित नाही का, बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे. अगं मग तुमच्या देवघरात बुद्ध का नाहीत? बुद्ध जर विष्णूचे 9वे अवतार तर मग तुमच्या देवघरात बुद्ध का नाहीत? म्हणून म्हणते पोरींनो, जात पात दूर ठेवा. कारण काही प्रश्न असे असतात जे माणसाला माणसापासून दूर करतात. म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलं ते करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हाच यशाचा खरा मार्ग आहे. आई, आम्हाला माफ कर, आम्ही चुकलो ग. अगं मुलींनो, माफी मागायचीच असेल तर माझी नाही, त्या विश्वरत्न महामानवाची, भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेबांची मागा. जयंतीचा हेतू मला साधता न आला, अर्थ जय भीमचा न आजवर कळाला. होता नाही आले मला तुझा अनुयायी, अंधभक्त झालो मी फक्त स्वार्थ पायी. घेतली परी
परीक्षा जेव्हा मीच मी स्वतःची, लाज मला येते बाबा माझ्या वर्तनाची. घेतली परीक्षा जेव्हा मीच मी स्वतःची, लाज मला येते बाबा माझ्या वर्तनाची. लायकीच नाही माझी तुला वंदनाची, तुला वंदनाची, तुला वंदनाची, तुला वंदनाची. आजपासून आम्ही शपथ घेतो, बाबासाहेबांना कोणी मानू अथवा ना मानू, पण आम्ही बाबासाहेबांना मानू आणि आमच्या मुलांना सुद्धा त्यांच्या कार्याबद्दल सांगू. येणाऱ्या पिढीला पुढारी बनवू. आजी, ओ आजी, ओ आजी, अहो आजी, तुम्ही बाबासाहेबाबद्दल सांगत होत्या ना, तेव्हा आम्ही ऐकत होतो. पण आजी, बाबासाहेबांनी फक्त महिलांसाठीच काम केलंय असं तुमच्या बोलण्यावरून दिसून येतं. तसं नाही. बाबासाहेबांनी भरपूर कामं केली, पण जास्तीत जास्त कामं महिलांसाठी केली. कारण त्यांना माहिती होती की महिला सशक्त झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. त्याचबरोबर त्यांनी देशाच्या कामगारांना सुद्धा त्यांचे हक्क मिळवून दिले ग. रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. 18 वर्षाच्या वरील तरुण तरुणींना मतदानाचा अधिकार दिला. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि संवैधानिक क्षेत्रात इतकी मोलाची कामगिरी केली की देश त्याला कधीच विसरू शकणार नाही. आजी, तुम्ही इतक्या म्हाताऱ्या असून सुद्धा इतक्या जवळून बाबासाहेबांना जाणता. पण आम्हा तरुणांना तसं नाही. दंगा, मस्ती, सिनेमा, गर्लफ्रेंड, कट्टा, बार, पब यापासून वेळच मिळत नाही. आजी, तुमचं जग वेगळं आहे जी, आणि आमचं लई वेगळं. पण आता आम्हाला तुमच्या जगात बाबासाहेबांच्या सानिध्यात आणि त्याच्या विचारात जगाले आणि वावराले आवडल. असं बोला तर मग. जय भीम. जय जय भीम. गुलाम मोकळे भीमा तुझ्या